आई महाकाली चरणी येणाऱ्या प्रत्येक भक्तांच्या श्रद्धेचा म्हणजे काय नेहमीच आदर करते. सदर व्हिडिओ हा भक्तांची आई महाकालीवर असलेली पवित्र श्रद्धा आणि निस्सीम भक्तीचा एक भाग म्हणून बघावा. अंधश्रद्धेचा उदात्तीकरण करण्याचा म्हणजे काय चॅनलचा मुळीच हेतू नाही. धन्यवाद. नमस्कार मंडळी. आपण आहोत कुठे? चंद्रपूरला. पण चंद्रपूरचा राजा पाहिला, आपल्या महालक्ष्मी पाहिला, सगळंच झालं. पण चंद्रपूरची सगळ्यात महत्वाची आणि सगळ्यात मेन प्रसिद्ध जी देवी आहे तिथे आपलं जायचंच राहिलं. आता नवरात्री येत आहेत का जवळच आहे, तर ते खूप महत्वाचं होतं की आपण तिथे जायला पाहिजे, त्याची कहाणी ऐकायला पाहिजे. आपण आईकडनं ऐकू, तिकडल्या ब्राह्मणां पंडितांकडनं ऐकू. आता आम्ही घरूनच निघतोय कारण आपल्या घराजवळच आहे, आम्ही महाकाली वार्डातच राहतो. आता आपले पावलं मंदिराकडे जात आहेत, तुम्ही आमच्या सोबत चला. आता पोहोचलाय आपण मंदिरात आणि हे बघा आम्ही तिन्ही सांजेच्या वेळेवर आलो आहे. आणि नवरात्राची जरा बघा किती दुकानांमध्ये एकदम गर्दी आणि दुकानं सज्ज झाले एकदम. नाही इकडे मंत्री मंदिराचं मेन गेट हे आहे. चला तर आपण आता पोहोचलाय मंदिरात महाकाली देवीच्या. जेव्हा मराठवाड्यातले लोक येतात तिथे यात्रा भरते, जेव्हा गर्दी असते तेव्हा हे जायसाठी मार्ग केला असेल जायसाठी. आणि रांग ही आपल्या आईच्या घरापर्यंत येते चैत्राच्या नवरात्रात. ते लोक जे राहते ना मराठवाड्यातले जास्तीत चैत्राला. हो. आणि तिला धुरपतामाई म्हणून म्हणते हिला. आपल्या घरी पण थांबतात लोक आलेले. हो. तो किस्सा आई सांगेल आपल्याला. आता आपण आपल्या लेफ्ट साइडलाच गणपती आहे आणि राईट साइडला हनुमानजी आहे. हनुमान इकडे कायमस्वरूपी गर्दी असते. धर्मार्थ दवाखाना, राहायची धर्मशाळा, सभागृह वगैरे अशा भरपूर सगळ्या गोष्टी इथेच आहेत मंदिराच्या आतमध्ये. वर आहे धर्मशाळा. हा धर्मार्थ दवाखाना. हो. आणि रोज महाप्रसाद किंवा काही निवडक दिवशी इकडे महाप्रसाद पण असतो. आपण थोडीफार माहिती आपण तिथे घेऊ ऑफिस मधनं. ही मुखदर्शनाची लाईन आहे. लाईन म्हणण्यापेक्षा इकडनं मुखदर्शन होतं. मुखदर्शन आपल्याला थोडासा फेरा देऊन जावं लागेल. नमस्कार दादा. तर आम्ही आलो आहे नागपूरवरनं. आपल्या माझं माहेर आहे इथे चंद्रपूरला. तर महाकालीच्या आपल्या देवीबद्दल थोडीफार आम्हाला एक शॉर्ट मध्ये जरा माहिती पाहिजे होती. तर इतिहास म्हणजे काय, कसा काय आहे त्याचा थोडाफार शॉर्ट मध्ये तुम्ही सांगू शकाल तर आम्हाला. आणि आपलं नाव पण. अगोदर तुमचं चॅनलचं स्वागत करतो. धन्यवाद. माझं नाव आहे सुनील नामदेवराव महाकाले. आमची 11 पिढीपासून आम्ही महाकाली मंदिराचे पुजारी पण व्यवस्थापन आमच्याकडे आहे. तसंच हे मंदिर म्हटलं तर 1700 मधलं आहे. 1700 मधलं बांधकाम झालेलं आहे. बाकी हिराईबाईने बांधलेलं आहे. आणखी ही जे देवी आतमध्ये आहे ते स्वयंभू देवी आहे. स्वयंभू आहे, स्वतः प्रगट झालेली देवी आहे.
त्याच्या अगोदर इसवी सनच्या हा, अगोदर. हा. नंतर मग 1700 मध्ये मंदिर बांधलं. मग तिथं बाकी मराठवाड्यातून, आंध्रातून इथून यात्रा चालू झाली आमची. हा. तिथले भावी जाती आहे मराठवाड्याची. मराठवाड्याची खूप मोठ्या प्रमाणात यात्रा राहते. यात्रा मोठी यात्रा म्हटलं चैत्रामध्ये. चैत्रामध्ये त्यातला मुख्य दिवस आहे हनुमान जयंती. हनुमान जयंती. आणखी त्या म्हणजे बाहेर गावाचे लोक साधारणतः त्याच वेळी येतात. साधारणतः त्या नवरात्र, चैत्र नवरात्र. त्यातला मुख्य दिवस म्हटलं तर चैत्र पौर्णिमा, हनुमान जयंती. त्यावेळी त्या दिवशी महापूजा सगळं होते, महाप्रसाद सगळं मंदिरातर्फे चालू राहते. मंदिराकडून लोकांना रांगेची सोय, पाण्याची सोय, मंडपाची सोय, तसंच प्रशासन पण करते त्यात मदत. आणखी पोलीस कडून पण चांगला व्यवस्थापन मिळते आम्हाला. प्रतिसाद म्हणजे चांगले देतात. चांगला देतात. सरकार म्हणजे आहे की ट्रस्ट आहे? ट्रस्ट आहे. आणखी दुसरं नवरात्र म्हणजे आता येणार अश्विन नवरात्र आहे. त्याच्यामध्ये साधारणतः मराठवाड्याचे फार कमी लोक येतात अश्विन महिन्यात. येतात. म्हणजे आजूबाजूचे जसं राजूरा शहरातले आणि जवळपास आपल्या झालं म्हटलं तर विदर्भातले लोक, विदर्भातले नाही, चंद्रपूरच्या चंद्रपूर जिल्ह्यातले जसे बल्लारशा, राजूरा किंवा गुडूस इथून पायी लोक येतात. काही काही पायी लोक पण येतात इथं. आणखी साधारणतः ते 9 दिवसाचे उपास करणारे लोक जास्त राहतात. तर त्याच्यामुळे या नवरात्रात गावातले लोक ओटी गिटी भरतात देवीची. त्याच्यातला याच्यापासून याचा मुख्य दिवस आहे नवमीचा, आपला दशमीला आपला नवमीला घट उठते आणि दशमीला हो इथं राहते. ते पण ते अलग आहे. ते त्यांचं वेगळं आहे. ते शारदा महोत्सव मधून येते. आणि जसं मग 9 दिवस काय काय प्रोग्राम इथे मग आपल्या अश्विन महिन्यात म्हणा किंवा चैत्र महिन्यामध्ये काय राबवले जातात कार्यक्रम वगैरे तसे कोणते कोणते? कुठलं त्या मोठ्या नवरात्रामध्ये तर काही होत नाही त्यात. बाकी या नवरात्रात भजन कार्यक्रम, कीर्तन चालू राहतात. आणि महाप्रसाद वगैरे पण? महाप्रसाद चैत्र नवरात्रात. यावेळी उपास आहे सगळ्यांचे, त्याच्यामुळे महाप्रसादाचं काही येणार आहे. पण पेढे वाटणारे लोक भरपूर राहतात. जसं या नवरात्रात जसं आम्ही त्यांना सांगतो की तुम्हाला प्रसाद वाटायचा तर तुम्ही सगळ्यांचे लिस्ट देतो आम्ही, तुम्ही या दिवशी या दिवशी, जेणेकरून कुणाला त्रास होणार नाही. ते लोक बाहेर बसून सगळ्यांना प्रसाद पेढ्यांचा किंवा फळांचा जो उपासाला चालते तो प्रसाद ते वाटतात. त्याची माहिती आधी द्यावं लागते. हो, अगोदर तुम्हाला नाव नोंदवावं लागतं. हो, त्याच्याशिवाय ते जमत नाही. हे धर्मार्थ दवाखाना देवस्थानाकडून चालते. आणखी तसंच नवरात्रात आपल्या बाकी 12 महिने आपलं एक मंदिराचं भोजन कक्षी चालते ते. आता सध्या आम्ही मंगळवार आणखी रविवार ठेवलाय 2 दिवस. लोक निशुल्क राहतात ते. आणखी त्यात साधारणतः 300-250-300 लोक त्या दिवशी राहतात ते. पण ते फक्त आम्ही लोक त्यांनाही पासेस देतो. जे लोक बाहेर गावून येतात त्यांना पहिले प्राधान्य. जे आपल्या म्हणजे धर्मशाळेत राहतात त्यांना प्राधान्य देतो. धर्मशाळेत पण मग काही असं आहे की सवलत वगैरे किंवा काही आहे का? मग आपल्याला सवलत नाही तिथं. काय तुम्ही एखादी रूम घेतली समजा ती 500 रुपये आहे, त्यात तुम्ही किती लोक राहू शकता? सामान घेऊन तुमचं सेफ राहते. असं म्हणजे व्यवस्थित पंखा, अटॅच बाथरूम घेतून सगळं आहे. पण त्यात असं नाही की तुम्ही 2च लोक राहा आणि 4च लोक राहा, असं काही नाही. तुमचं सामान सेफ करून बाहेर एक हॉल आहे, त्या हॉलमध्ये तुम्ही झोपून तुमचं सामान सेफ होऊन जाते. तुम्ही छान सेवा देत आहे. नाही आता ते काय आता आई करून घेते सगळं. पण आता जरा अजून यांच्याकडून पण सुधीर भाऊ कडून पण झाल्या 60 कोटी, पण अजून त्याचं काही पुरातत्व विभागाचा काही अटीतटी आहे, त्याच्यामुळे ते थांबलाय का. हो का? आणि मग आपल्या देवीला नैवेद्य वगैरे रोजचा राहते का? रोजचा नैवेद्य राहते. इथनच तुमच्याकडे आमच्याकडून राहते. स्वयंपाक वगैरे म्हणजे तुमच्याकडे तिथून अलग सोहळ्याचा स्वयंपाक त्याचा केला जातो. आणखी बाकी महाप्रसादात तो अलग राहते. हो का? दोन्ही टाइम नैवेद्य राहते का? मग देवीला सकाळी म्हणजे 12-12:30 दरम्यान नैवेद्य राहते. सकाळी 6:30 वाजता सकाळची आरती राहते. आरती कितीची वेळ आहे मग? सकाळी 6:30ची राहते. हो का? आणि संध्याकाळची? संध्याकाळची 7ची राहते. पण नवरात्रामध्ये आम्ही चेंज करतो, कारण की एवढ्या गर्दीमध्ये इतक्या लेट आरती बरोबर नाही. आम्ही गर्दी पण करतो, आणखी कंटिन्यू चालू ठेवतो मंदिर. असं नाही की भाविक, हो, कारण की भाविक एवढे असतात की फालतू त्यांना तात्काळ काय फायदा आहे. बरोबर. रात्री 12 वाजता पण ते दर्शन करायला लागतात लोक येऊन 12 वाजता. आता आम्ही कुठून म्हणजे बंद नाही करत त्या पिरियडला. म्हणजे 24 तास सुरू राहते. 24 लोक राहिले तर ठेवतो आम्ही. असं नाही की विनाकारण कोणी बंद, म्हणजे विनाकारण बंद करून बसलाय. त्यामुळे काय बाहेरगावचे लोक राहतात, दर्शन करून निघून जातात. बरोबर.
तसं आपल्या इथलंच नाही, कोराडीचे पण कोराडीला पण तेच आहे. तसं राहते. तर ते लोकांच्या सोयीच्या हिशोबाने आपण ते थोडं चेंजेस करतो त्याच्यामध्ये. म्हणजे इतिहास पाहायला गेला तर पुस्तकी इतिहास खरा आहे की म्हणजे आपण, कारण कोणी वेगळं सांगतं कोणी वेगळं सांगतं. आता इकडे आता हे धंदा करता तर खूप प्रकारचे आहेत त्यात, पण जे आता मला जे सांगितले आमच्या 11व्या पिढीपासूनचे जे माहित आहे मला, मी तुम्हाला ते सांगितलं. म्हणजे इथे मग जसं आता आपण तुमचे कार्यकर्ते वगैरे बघ असे टीम आहे का पूर्ण? हो, टीम आहे. ते एक सेवा समिती केली आहे त्या मुलांची. तर ते लोक जवळपास 120-30 लोक आहे. मग सगळे त्या काळात नाही पगार नाही, सेवा देतात. ते येतात, ते सेवा देतात, नवरात्रात यात्रेमध्ये सेवा देतात. तर त्यांच्यामुळे आम्हाला इतका देवस्थानाला खूप हातबळ मिळते. हो, त्यांच्यामुळे तर नवरात्र बिलकुल चांगलं जाते आमचं. खूप मोठे कार्यकर्ते, मग त्याची टीम पण मोठीच असेल. टीम म्हणजे 120 लोकांची टीम आहे. 120. दरवर्षी ते तुम्हाला सहकार्य करतात? बिलकुल बिलकुल, स्वतः येऊन मीटिंग घेतात, मग सहकार्य करतात. मग आम्ही लोक राहतो त्यात, त्यांना त्यांचं जेवण राहायची रूम करून देतो, आपण जेवायची सोय करून देतो. ते चांगली सोय करतात. आणि मग आता आपल्या देवीला जसं आता देणगी किंवा आपल्याला जे भेट वगैरे सगळं, मग ते त्याच्यातूनच हे सगळं मग व्यवहार कार्य सगळं त्याच्यातूनच होत आहे. देणगी म्हटलं तर आपण धर्मशाळा त्यातून उभी केली आहे, धर्मात त्यातून राहते, भोजन कक्ष त्याच्याकडून चालते. इथले लोक बाकी जे आहे मंथली लोक आहेत त्यांना द्यावं लागते काहीतरी. ते पण सेवाभावीवाले आहे, पण ते त्यांना काहीतरी मानधन द्यावं लागतं. आणि आता बहुतेक पुजारी वगैरे पण आधीचे जे होते पहा, आधी जुने नाही, इथून कोणी निघलं नाही. आता म्हातारपणामुळे वृद्धपणामुळे आज उद्या नाही, तर तसं झालंय. आमच्या लहानपणी आम्ही यायचो तेव्हा ते वेगळे, आमची शाळा म्हणजे शाळेचा रस्ता हाच होता ना अगदी. आमचं लहानपणापासून इथे दर्शनाला वगैरे, तर ते आधी गुरुजी वेगळे होते तिथे. हो, ते बल्लाळ महाराज होते. पण प्रगती खूप व्यवस्थित झाली, छान झाली. त्याच्यामुळे काय होतं, अजून एक थोडस प्रगतीला याचा आडा आहे की पुरातत्व विभागामुळे आपल्याला पेंटिंग नाही करता येत. खूपशा लोकांना वाटतं एवढं मोठं मंदिर आहे, पेंट करून नाही. तुम्हाला प्रश्न सगळ्यांनाच पडत आहे वाटतं ना, पण पुरातत्व विभागामध्ये आल्यामुळे त्याला आपण मेंटेनन्स आमच्याकडे नाही राहत सगळ्यांच्या. बिलकुल नाही, त्याला पेंटिंग नाही करता येत आपल्याला, पेंटिंग बिलकुल नाही जमत त्यात. तर त्याच्यामुळे अजून ते आपल्या त्यांच्याकडून मागणी केली तरी ते देणार नाही, आपल्याला परमिशन देत नाही देत बिलकुल. कारण की त्यांचंही बरोबर आहे, ते त्यांचंही पण असं आहे की जसं कुटुंब येणार आहे, त्याच्यात एवढी चांगली कारागिरी आहे की आपण दरवेळी त्याला पेंट मारला, त्याचा थर चढू काही दिवसांनी प्लेन होऊन जाईल भिंत आपल्या घरासारखं. मग काय, मग त्याच्यात का फरक आहे, म्हणून ते करू देत. ते स्वतः नक्षीकाम आहे त्याच्यावर ते मिटलं झालं नाही, मग ते आपल्याला पेंट गिन करू देत नाही. ते स्वतः येऊन करतात त्याचा रिपेअरिंग, असं काही नाही, करतात ते. मध्ये त्यांनी केलं होतं त्याच्यावर लेकर सिस्टीम त्यांनी लावली होती, जेणेकरून तो गोटा आपला हे नाही व्हावं, झिजाव नाही म्हणून. आता तरी आधी पुष्कळ म्हणजे वेगळं होतं मंदिर, आता खूप बदल झालाय त्याच्यामध्ये. बदल म्हणजे आता तिथलं अगदी म्हणजे पहिले दगडाचं पूर्ण दिसत होतं, ते आधी होतं. आता खूप चेंजेस आणि छान एकदम मस्त झालाय. पण अजून फक्त आता बाहेर लोकांचं राहायची सोय थोडी कमी पडत आहे. आणखी इथं नाही काय, एक तर आता म्हणावं नाही, पण नॉनव्हेजचा स्वयंपाक नाही पाहिजे म्हणजे. पण आता काय करणार, लोकांचे नवस आम्ही असं करतो, बकरा करतो, त्याच्यामुळे काय थोडंसं घाण वाढते. मग त्याच्यामुळे बाकी मंदिरात असं नाही राहत. मंदिरामध्ये इथं काय, इथं प्रत्येक आलेला स्वयंपाकी भाविक स्वयंपाक करतात. आणखी देवीला नाही आतमध्ये आपण वेचता देतो आपण, त्यांच्या म्हणजे पुरणपोळीचा स्वयंपाक राहते, त्यांना तिथं दाखवतो आपण देवीला नैवेद्य. पण नॉनव्हेजचा स्वयंपाक तुम्ही इथं बाहेर करा, तो बाहेर इकडे नैवेद्य नाही आणायचं. आधी आणायचे बहुतेक, आधी कापायचे ते सगळं, मागच्या साईडने कापून पण राहायचे. हो, आता सगळं बंद केलं, ते तिकडे बाहेरच केलंय. पण मंदिराच्या ठिकाणी नॉनव्हेज नको असं वाटतं. काय आता सगळ्यांची प्रथा आहे, विचार आणि मेंटॅलिटी त्यांची तेवढ्या वर्षापासून, तर त्याच्यात काही बदल नाही, चेंज होणारच नाही त्यात. ते त्यांना भाव द्यायचा आहे, नवस राहते, आम्ही कापू, हे करू ते करू करतात. पण साधारणतः जास्ती साधे स्वयंपाकवाले जास्ती आहेत. आता आम्ही मागे शेडचे केलंय, परसीकरण केलेलं आहे, केलेलं आहे. पाहू आता सुधीर भाऊ किंवा डोरगेवार जे पण आहे त्यांची प्लॅनिंग आहे, कधी सक्सेस झाले तर चांगलंच होईल. अजून जास्ती चांगला व्यवस्थित दुकाने लागून जाईल.
हो दुकानांचे परमनंट म्हणजे त्यांना सगळे त्या आपसामध्ये त्यांचं हे चालू आहे. पण आता जर गव्हर्नमेंटनं चांगलं व्यवस्थित केलं त्याला तर ते व्यवस्थित होऊन जाईल. आहे प्लॅनिंग त्यांचं आहे चांगलं, पण ते पूर्णत्वाला येईल तेव्हाची गोष्ट आहे. बरोबर आहे. ठीक आहे. हो ठीक आहे. नमस्कार. धन्यवाद. धन्यवाद दादा एवढी माहिती दिल्याबद्दल आम्हाला. अरे काय हो 3 गुफा आहेत. 3 गुफा हा 2000 वर्षापूर्वी त्रेतायुगामधल्या ते सुनंदक राजा त्यांच्या मुलांनी तयार केलेल्या गुफा. हा पहाड होता. पहाड होता हा पूर्ण. ते केलेल्या त्या गुफा आहेत. त्या गुफा आपण आणि 3ऱ्या नंबरची गुफा आहे. तिथे बसून ते दार बंद करून आतमध्ये साधना करून शक्ती निर्माण केली आणि आपण मूर्ती पूजा असता पहिल्या गुफेमध्ये त्यांनी मूर्तीची स्थापना केली. परंतु कालांतराने पूर पाणी याच्यामुळे दगडून ती गुफा बंद होऊन गेली. नंतर इसवी सन 1600 मध्ये इथे खांडक्या बोलायचे मग राजावर ते एक कार्यालय आले असताना तिथे नदीवर पाणी पिले. तेव्हा त्याने ते हिरा होता त्या हिऱ्यामध्ये पाणी पिले. त्यांचा चर्मरोग दोष झाला. तो चर्मरोग दोष त्यांनी शरीराला लावून पाहिलं. तो पूर्ण व्यवस्थित केला. त्यामुळे त्यांनी म्हटलं की हे पवित्र स्थान उघड्यावर पडलाय काहीतरी केलं. पण त्यांनी तिथे ते मंदिर बांधलं आणि किल्ला बांधला. त्याच्यानंतर आणि इथे मग त्यांना सांगितलं किंवा नदीच्या पलीकडे गुफा आहेत. त्यांनी त्या गुफा ओपन केल्या आणि छोटा हातला चौकोन आहे तेवढंच मंदिर बांधलंय. नंतर इसवी 1700 मध्ये इथे बीरशाह म्हणून राहिले हिराईराणी. हा त्यांचा नवस होता. जेव्हा मी जिंकून आलो तर त्याचा शिर जळवीन त्याच्या लढायचो मी मंदिर बांध. त्या मग 1700 मध्ये हिराईनं ही मंदिर बांध आणि त्या शिराचा आकार ते पलीकडून रोडवरून उभं पाहिलं तर वरती दिसते शिराचा आकार. हो का. आणि आता चतुर्भुज मूर्तीबद्दल विचारलं. चतुर्भुज मूर्ती आहे 100 रुपये. चतुर्भुज मध्ये 4 हात आहे. 4 हातामध्ये एक उजव्या हातामध्ये वरती असा नाग आहे. एका हातात ढाल आहे. एक हात असा छातीवर उजवा त्याच्यावर शिवलिंग आहे. आणि चौथा हात आहे छोटा असते ना महाराजा छोटा पोतराज लोक तो छोटा कमरेला टाकलाय त्याच्यावर एक चौथा हात आहे. हो का. म्हणजे किती गैरसमज की लोकांमध्ये की तिचे हात असे बांधले आहे लोक गळा बांधलाय म्हणजे गळा बांधून दिला म्हणजे माणसं खाते म्हणून तिचा गळा बांधला. ते पण होतं की माणसं खाते म्हणून त्याच्यावर काही म्हणजे विश्वास ठेवण्यासारखं नाहीये. म्हणजे खरा इतिहास हाय. आणि हे जे आत झोपलेली देवी आहे तिचं काय ते शयन कक्ष आहे. शयन कक्ष तिथेच त्यांनी साधना केलेली असा इतिहास आहे. धन्यवाद गुरुजी एवढी माहिती आम्हाला दिल्याबद्दल. ही वेणी आणि हा तर अशा प्रकारे आता आपण महाकालीचं दर्शन घेतलं आहे आणि एकदम मस्त पुढे गर्दी बघा किती आहे. ट्रस्टीच्या सहयोगाने आपल्याला दर्शन मिळालं. त्यांचे खूप आभार. कारण सहजासहजी असं जाणं एवढ्या रांगेतनं पुढे जाणं आणि हे इम्पॉसिबल आहे. नवरात्रात तर बिलकुलच कोणाला पॉसिबल नाहीये. तर त्यांचे खूप आभार. आणि तुम्ही बघू शकता की ज्या सगळ्या दंतकथा होत्या त्यांनी स्पष्ट केल्या की ऍक्च्युली काय स्टोरी आहे. तर गोष्टींवरती किंवा कथावरती कोणी काय सांगताय याच्यावरती आपण कधीच लक्ष ठेवलं नाही पाहिजे. ओरिजिनल ज्याचं मूळ जे पंडित ब्राह्मण सांगतात त्याच्यावरच लक्ष ठेवायला पाहिजे. अशा प्रकारे आमचा हा चंद्रपूरचा आम्ही निरोप घेतो आणि महाकाली मातेचा पण आणि भेटूया नेक्स्ट मंदिरात नेक्स्ट देवीकडे. नमस्कार.